नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोवन शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, उडीद, कांदा, काकडी आणि हरभरा बाजाराची माहिती घेणार आहोत. सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा. देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात चढ उतार सुरू आहेत. सोमवार आणि मंगळवारी दरात काहीशी नरमाई आल्यानंतर आज मात्र दरात पुन्हा काहीशी सुधारणा पाहायला मिळाली आहे. कालपासून सोयाबीन प्रक्रिया प्लांट्सच्या खरेदीचे भाव क्विंटल मागे 100 ते 150 रुपयांनी सुधारले होते, तर बाजार समित्यांमध्येही सरासरी दरात हा फरक पाहायला मिळाला आहे. त्यामुळे बाजारात सोयाबीनला सरासरी प्रति क्विंटल 4000 ते 4300 रुपयांचा दर मिळाला आहे. तर बियाणे दर्जाचे सोयाबीन चांगलाच भाव खात आहेत, त्यामुळे सोयाबीनच्या दराला चांगला आधार असल्याचं अभ्यासकांनी सांगितलंय. उडीद दबावातच. देशातील बाजारात उडदाचे भाव दबावातच आहेत. सध्याचा भाव हमी भावापेक्षा 1500 ते 2000 रुपयांनी कमी आहे. केंद्राने यंदा उडदाला प्रति क्विंटल 7800 रुपये हमी भाव जाहीर केला होता. मात्र सध्या बाजारात उडीद 5500 ते 6000 रुपये दराने विकला जातोय. हमी भावाने उडीद खरेदीला मान्यता देण्यात आली, मात्र खरेदीला अद्यापही वेग आलेला नाही. तसेच आयातीमुळे दरावर दबाव आला आहे, त्यामुळे उडीद बाजारातील ही स्थिती कायम राहू शकते असाही अंदाज उडीद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. कांदा दर स्थिर. कांद्याचा भाव राज्यातील बाजारांमध्ये मागील 2 दिवसांमध्ये काहीसा स्थिरावल्याचं दिसतोय. कमाल आणि किमान दरात काहीसे चढ उतार असले तरी सरासरी दरात फारसा बदल झालेला नाही. मागील 2 आठवड्यांमध्ये कांद्याच्या कमाल दरात काहीशी सुधारणा झाली आहे. कांद्याचा कमाल भाव 1600 ते 2000 रुपयांपर्यंत पोहोचला आहे, मात्र किमान भाव अगदी 300 रुपयांपासून सुरू होतोय, तर सरासरी दर पातळी 1200 ते 1500 रुपयांच्या दरम्यान आहे. सध्या बाजारात खरीपातील कांद्याची आवक होत आहे, मात्र आवकेचा दबाव आणखी वाढला नाही, त्यामुळे कांद्याच्या भावातील चढ उतार आणखी काही दिवस दिसू शकतायत असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. काकडीला उठाव. राज्यातील बाजारात काकडीची आवक मर्यादित आहे, तर दुसरीकडे काकडीला चांगला उठाव आहे. यामुळे काकडीचे दर काहीसे सुधारले आहेत. सध्या गुणवत्तेच्या काकडीला सरासरी 3000 ते 3500 रुपयांचा दर मिळतोय, तर सरासरी दर पातळी 2200 ते 2600 रुपयांच्या दरम्यान आहे. राज्यातील बहुतांश बाजारात काकडीची आवक कमीच आहे. मुंबई, पुणे, नाशिक, अहिल्यानगर, नागपूर अशा जिल्ह्यात काकडीची आवक काहीशी अधिक आहे, पण इतर बाजारांमधील आवक कमी आणि उठाव चांगला अशी परिस्थिती आहे. त्यामुळे काकडीचे दर आणखी काही दिवस टिकून राहू शकतात असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. हरभरा दर कमीच. देशातील बाजारात हरभऱ्याची आवक कमीच आहे, तर दुसरीकडे हरभऱ्याला उठाव आहे, मात्र तरीही हरभरा दर दबावातच आहे. हरभऱ्याला हमी भावापेक्षा कमी दर मिळतोय. केंद्र सरकारने यंदाच्या हंगामात हरभऱ्याला प्रति क्विंटल 5875 रुपये हमी भाव जाहीर केला, तर बाजारात सध्या हरभरा 4900 ते 5200 रुपयांनी विकला जातोय. आयात मोठ्या प्रमाणात होत असल्याने दर दबावातच आहेत. परिणामी हरभरा आयात आणि वाटाणा आयातीमुळे हरभरा दरावरील दबाव कायम राहील असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. हे होतं आपलं आजचं शेतमार्केट पॉडकास्ट. आपण रोज सायंकाळी 5 वाजता शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या शेतीमाल बाजारातील घडामोडींचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे पॉडकास्ट पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.